श्री स्वामी समर्थ। हा संदेश शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुम्ही दुःखी असाल, तुमच्या मनासारखं काही घडून येत नाही, हातात घेतलेलं काम पूर्ण होत नाही, कुणी तुमच्या मनासारखं वागत नाही आहे, पैशामुळे किंवा इतर गोष्टीमुळे तुमचे काम तुमच्या मार्गात अडकलेले राहिले आहे। हा संदेश शेवटपर्यंत पहा, तुम्हाला तुमचे मार्ग मिळेल व ऐकून मनाला समाधान मिळेल, तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल। आणि हा संदेश शेअर करायला विसरू नकोस, तुझ्याकडून पुण्याचे काम घडून येईल। तुमच्या एका शेअरने कुणाचं आयुष्य बदलू शकेल, कुणाला योग्य मार्ग मिळेल तर कुणी संकटातून वाचेल। म्हणून नक्की शेअर करा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ। तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल, जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुझ्या चरणी असेल। आई वडिलांनी अशा वेदना सहन केल्या तेव्हाच आपण पृथ्वी पाहू शकलो। ज्यांनी आपल्याला अमृत पाजले त्यांना विष पाजू नका। मुलापासून सेवेची इच्छा धरता त्याचप्रमाणे सेवा करा। त्यांच्या स्नेहार्द डोळ्यात अश्रू येतील असे वागू नका। पैसे खर्चूनही आई वडील मिळणार नाही। आई वडिलांच्या पायाखाली स्वर्ग आहे, त्यांच्या पूज्य चरणांची आठवण ठेवा, त्यांना कधीही विसरू नका। माझ्या बाळा, हे नेहमी लक्षात ठेव, तू उपवास कर किंवा नको करूस, तुझी मर्जी। जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळव, बघ जमतं का तुला। तू उपवास कर किंवा नको करूस, तुझी मर्जी। जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळव, बघ तुला जमतं का। तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, तुझी इच्छा। तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर, बघ तुला जमतं का। तू सोवळ ओळ मान किंवा नको माणूस, हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र पवित्र ठेव, बघ तुला जमतं का। तू 11 माळ जप, स्वामीचरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी। त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मन जरूर वाच, बघ तुला जमतं का। तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी। त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पहिला नक्की शिका, बघ तुला जमतं का। नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे, शोधून बघ तुला मी दिसतोय का। वेदांचा अभ्यास करणं खूप सोपे आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्याच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे समजा। डोळ्यांनी झाडावर आंबा पाहिला, खाण्याची इच्छा जागृत झाली, डोळे तर फळ तोडू शकत नाही, म्हणून पाय गेले फळ तोडायला, पण जवळ पोचूनही पाय आंबा तोडू शकले नाही, मग हात गेले आंबा तोडायला। हाताने आंबा तोडला, पण हातपाय व डोळे ते खाऊ शकत नाही। आंबा खाल्ला तोंडाने, पण तो तोंडात राहिला नाही, तो गेला पोटात। आता मायाने ते पाहिले आणि त्याने दांड्याने मार दिली पाठीवर। पाठ म्हणली, मला का मारता, मी कुठे आंबा खाल्ला। दांड्याने मार मिळाला, पण अश्रू आले डोळ्यात, कारण पहिलं दोष डोळ्याचं होतं, डोळ्याने प्रथम आंबा पाहिला होता। हाच आहे कर्मसिद्धांत। अहंकार कोणाला चुकलेला नाही, त्याचे पण 2 चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व। अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं, आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो। 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा, कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावतो, पैसा नाही। देवदूत म्हणत आहेत, तुमच्या खूप जवळची व्यक्ती इतक्या दिवसापासून तुमच्याशी बोलत नाही, पण त्यांना तुमच्याशी बोलून तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे। आता त्यांना वाईट वाटत आहे आणि अस्वस्थ देखील वाटत आहे, आणि ते रात्रंदिवस तुमच्याबद्दल विचार करत आहेत की त्यांनी तुम्हाला कसे आणि का दुखावले आहे। तुम्ही दोघांनी भूतकाळातील गैरसमज विसरून प्रेम, आनंद आणि पूर्णतेने भरलेले नवीन जीवन सुरू करावे अशी देवाची इच्छा आहे। स्वामी म्हणतात, मी तुम्हाला एक मोठा आर्थिक चमत्कार पाठवणार आहे, ज्यामुळे तुमचे सर्व आर्थिक चिंता कायमच्या दूर होतील। स्वामीवरती विश्वास असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा
आणि त्यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. अभिनंदन. स्वामीच्या कृपेने या आठवड्याच्या शेवटी तुमचा फोन चांगल्या बातमीने वाजणार आहे. विश्वास आणि कृतज्ञतेने दावा करा. दावा करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा. तुमचा बँक बॅलन्स तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्तीसह फुटणार आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्यासाठी अशक्य ते करीन. आपल्या चमत्कारासाठी सज्ज व्हा. 2024 हे वर्ष आशीर्वाद, नवीन संधी आणि विपुलतेने भरलेले आहे. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन. आशीर्वादाचा दावा करण्यासाठी स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करा. जिथे देव आहे तिथे आशा आहे. देव सदैव आपल्या पाठीशी असल्यामुळे नेहमीच आशा असते. स्वामी आज तुमचे जीवन बदलत आहे. तुमच्या सर्व दुःखांच्या आनंदात रूपांतर करण्यासाठी तो तुमच्या आयुष्यात येत आहे. तुम्हाला ज्या वेदना होत आहेत त्याची तुलना येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही. अभिनंदन. आता तुझ्या घरी एक चमत्कार होणार आहे. ते प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, स्वामी तुमचे माझ्यावर खूप प्रेम आहे. स्वामी म्हणतात, शत्रूने तुम्हाला काय सांगितले याची काळजी करू नका. तुम्ही जीवन बदलणाऱ्या चमत्काराच्या पुढे आहात. काहीतरी चांगले घडणार आहे जे तुमच्या शत्रूंना आश्चर्यचकित करेल. तुम्ही मोठ्या यशाच्या आणि नवीन संधीच्या मार्गावर आहात. आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती ती देव देईल. ते वैभवशाली असेल आणि ते तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर करेल. स्वामी म्हणतात, मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मी तुला निर्माण केले आहे. हे सर्व तुमच्या मालकीचे आहे. म्हणून नाही तर मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू खास आहेस. तुमचा स्वामीवरती विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळात मी तुझ्या सोबत राहील. मी तुम्हाला आवश्यक ते सर्व दिले आहे. मी नेहमीच तुमचे रक्षण करीन. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन. अचानक तुम्हाला योग्य लोक भेटतील. तुमचे आरोग्य सुधारेल. बंद असलेले दरवाजे आता उघडतील. ध्येय गाठले जातील आणि प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल. या महिन्याच्या समाप्तीपूर्वी तुम्हाला चमत्कारिक उपचार मिळेल. आजारपण आणि कर्जातून संपूर्णपणे पुनर्प्राप्ती होईल. स्वामी तुम्हाला वेदना, संघर्ष आणि अपवादातून बरे, सहजता आणि विपुलतेकडे हलवत आहे. तुम्हाला याची आवश्यकता असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. स्वामी दरवाजे उघडणार आहे, विचलन रोखणार आहे. तो तुमचे मन नवीन करेल आणि तुम्हाला तुमची शांती परत देईल. आजपासून 3 आठवडे तुम्ही मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी असाल. उद्याची काळजी करू नका कारण स्वामी तुम्हाला जे हवे आहे ते देण्याचे काम करत आहे. तुम्हाला विश्वाकडून एक अद्भुत आणि अनपेक्षित आशीर्वाद मिळेल. विश्वासाने ते स्वीकारण्यासाठी तयार राहा. ते प्राप्त करण्यासाठी आताच हा व्हिडिओ लाईक करा. स्वामी म्हणत आहेत, भूतकाळात ज्यांनी तुम्हाला रडवलं ते भविष्यात तुम्हाला हसवणाऱ्या आशीर्वादाच्या तुलनेत काहीच नाही. तुम्हाला जे हवे आहे ते आधीच तुमचे आहे. तुमचा जन्म होण्यापूर्वी ते ताऱ्यामध्ये लिहिलेले होते. स्वामी म्हणतात, तुमचे चांगल्या आणि वाईट काळात मी सदैव तुमच्या सोबत आहे. मी तुला एकटे सोडणार नाही. सहमत असाल तर स्वामी माझ्या सोबत आहे असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो. कितीही ताकद पैसा असू द्या म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असं बोलून दुखवू नका कारण नियती बदला घेतेच हे विसरू नका. एकदा की महाराजांनी तुमचे गुरुपद घेतले की एक प्रचंड स्वामीशक्ती पाठीशी उभी राहते आणि या स्वामीशक्तीसमोर तुमचा विरोध केलेली प्रत्येक योजना नतमस्तक होतेच. आपण सर्व दुःखी मनुष्य स्वामीकडे नेहमी काही ना काही मागत असतो आणि स्वामी महाराज भक्तांसाठी लीला हे करतच असतात. लीला म्हणजेच माया, लीला म्हणजे कर्म नाही आणि परमात्माकडून कर्म घडत नसतात कारण परमात्मा कर्मापासून लिप्त आहे आणि परमात्माकडून लीला घडत असतात, कर्म नाही. लीला म्हणजे ज्या जीवनाच्या कल्याणासाठी चमत्कार घडून आणत असतात. जो स्वामींकडे श्रद्धेने भक्तीने येईल त्याचे ते कल्याण करत असतात.
पण त्याच्या मनासारखं करतीलच असं नाही. स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्या कल्याणाचे असते. कधी कधी आपण जे मागतो ते स्वामी आपल्याला देत नाही, आणि म्हणून मग काही जण स्वामींना स्वामीच्या नामाला दोष देतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आपण जे देवाकडे मागतो ते आपल्या कमकुवत बुद्धीनुसार मागतो, आणि आपले स्वामी भूत भविष्य सर्व जाणून असतात. त्यांना सर्व ठाऊक असते, आणि ते आपल्याला तेच देतात जे आपल्या भल्याचं असतं, ज्याच्यामध्ये आपले हित असते. जर स्वामींनी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही केली तर समजून जावे की त्या गोष्टीमागे पुढे एक मोठे संकट आपल्या मागे येणार असतो. ती स्वामींनी टाळलेला आहे हा विश्वास त्यांच्यावर असायला हवा. आपले वाईट व्हावे असे स्वामी आईंना कधीही वाटत नाही. आपण जेव्हा रडत असतो, दुःखी असतो, तेव्हा तेही दुःखी असतात. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा तेही आनंदी होतात. उद्याची काळजी करू नका. ज्या देवाने आजपर्यंत आपल्याला सांभाळले आहे तो उद्याही सांभाळेल. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागतं. न मागता सर्व काही मिळेल. फक्त धीर ठेवा आणि योग्य कर्म करत राहा. आपले अंतःकरण जोवर शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर काठाही टोचू देणार नाही. स्वामी म्हणतात, आम्ही सोबत असताना काळजी करू नकोस. तू फक्त कर्म करून माझ्यावर अटळ विश्वास ठेव. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, आणि खाली कमेंट बॉक्समध्ये माझे स्वामी माझ्या पाठीशी आहे असं टाईप करा. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये. कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधी सांगून येत नाही. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल, आणि तुमची वाईट वेळ क्वचितच येईल. आयुष्य एक चक्र आहे. तुम्ही जे मागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील. कोणी कितीही तुला चुकीचे किंवा खोटं समजू दे किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करू दे, पण जर तू खरा असशील तर मी सर्व बघतो आहे. तू काळजी करू नकोस आणि कुणाचे वाईट करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. चुकीच्या माणसाचा मी नक्कीच हिशोब घेईन. एक दिवस तेही लोक पस्तावतील ज्याने तुला त्रास दिला. त्यांना त्यांच्या कर्माचा पश्चाताप होईल. ज्याने तुझ्याबरोबर वाईट कृत्य केले, तुझा विश्वासघात केला, तुझे मन दुखावले. फक्त तू योग्य मार्गाने जा. कधी कुणाचे मन दुखावू नको. कधी कुणाला अपशब्द बोलू नको. गरजूंची मदत कर. बाकी तुला सांभाळायला मी आहेच. तुझा सांभाळ मी स्वतः करेन. जेव्हा माणूस माणसांनी सज्जपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली, तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करतो की देवा, मी जसा आहे तसा बरा आहे. मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस. कारण माझ्याकडून कुणाचे भले नाही झाले तरी चालेल, पण माझ्यामुळे कुणाचे वाईट झाले नाही पाहिजे. एवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे. तुम्ही हे पाहत असल्यास तुमचे सर्वोत्तम दिवस या क्षणापासून सुरू होतात. तुमचे शरीर बरे होईल आणि सर्व अडचणी दूर होतील. सर्व काही स्वतःहून शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही करता त्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही जिथे जाल तिथे स्वामीचा आवाज ऐका. स्वामी म्हणत आहे, स्वामी तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती पाठवेल जो भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर असेल. ती व्यक्ती तुमचे आयुष्य कायमचे बदलेल. तुमचा यावर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही पाण्यातून जाल तेव्हा मी तुमच्यासोबत असेन. ते तुम्हाला पिळवटून टाकणार नाहीत. जेव्हा तुम्ही अग्नीतून चालता तेव्हा तुम्हाला जाळले जाणार नाही, आणि ज्योत तुम्हाला भस्म करणार नाही. स्वामी तुम्हाला आनंद अंतःकरणाने आणि शांत आत्म्याने आशीर्वाद देईल. हे आधीच तुमचे आहे. पैसा, प्रेम, आरोग्य, घर, परिपूर्ण करिअर आणि अनेक आशीर्वाद. आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती तो देव तुम्हाला देईल. विश्वास ठेवा. ते गौरवशाली असेल आणि तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर करेल. तुमचा यावर विश्वास असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा. स्वामी तुम्हाला वाट पाहायला लावत असतील तर तुम्ही जे मागितले त्यापेक्षा जास्त मिळवण्यासाठी तयार राहा. स्वामी तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे, जे फक्त तोच पाहू शकतो. स्वामी म्हणतात, मी जगाचा प्रकाश आहे.
जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल. या आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला एक सुवर्ण संधी प्राप्त होईल. तुमच्यासाठी काहीतरी अनपेक्षित आणि आश्चर्यकारक घडेल. तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे 10 पटीने परत येतील. स्वामी तुम्हाला एवढा पैसा आशीर्वाद देईल की ते पिढ्यानपिढ्या टिकेल. मी तुझा स्वामी आहे आणि तू या पृथ्वीवर असेपर्यंत मी तुझी काळजी घेईन. मी तुला बनवले आहे आणि मी तुझी काळजी घेणार आहे. मी नेहमीच तुला मदत करीन, तुझे रक्षण करीन आणि तुला वाचवीन. स्वामी तुमच्यासाठी काहीतरी चांगले नियोजन करत आहे. हे नोकरी असू शकते, लग्न असू शकते किंवा ते तुमचे सर्वात मोठे यश असू शकते. तुम्हाला याची गरज असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी हे सर्वश्रेष्ठ आहे असे टाईप करा. हा आठवडा संपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळणार आहे. तुम्ही कधीही कल्पना करू शकत नसलेल्या गोष्टी अधिक चांगल्या होताना तुम्हाला दिसतील. 2024 शांतता, आशीर्वाद, सकारात्मकता आणि आनंदाच्या बातमीने भरलेले असेल. तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. एक चांगले भविष्य तुमची वाट पाहत आहे, जे तुम्ही सध्याच्या क्षणी समजून घेण्याच्या पलीकडे आहे. आणि विश्वास ठेवा की ते आश्चर्यकारक असेल. म्हणून पुढे जा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. स्वामी म्हणतात, इतके दिवस वाट पाहत होते. तुमचे आशीर्वाद विलंबित आहेत परंतु नाकारले जात नाही. मी लवकरच स्फोटक आशीर्वाद पाठवत आहे. तुम्ही गमावलेले सर्व काही स्वामी तुम्हाला परत देईल. तुम्ही बरे व्हाल आणि तुम्ही परत जाल. तुमच्या आयुष्यात कोण आहे आणि कोण नाही हे स्वामीला माहीत आहे. विश्वास ठेवा आणि सोडून द्या, कारण जो कोणी तिथे असेल तो अजूनही असेल. स्वामीची एक सुंदर योजना आहे आणि ती नेहमीच चांगली असते, कारण तुमच्यासाठी माझ्याकडे असलेली योजना मला माहीत आहे. स्वामी घोषित करतात, तुमच्या प्रगतीसाठी आणि तुम्हाला नुकसान न करण्याच्या योजना आहेत. तुम्हाला आशा आणि भविष्य देण्याची योजना आहे. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. जेव्हा तुम्हाला चिंता वाटते तेव्हा मला प्रार्थना करा. जेव्हा सर्व काही नियंत्रणाबाहेर असेल, जेव्हा काही नियंत्रणाबाहेर दिसते तेव्हा मला प्रार्थना करा. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा प्रार्थना ही तुमची सवय बनते तेव्हा चमत्कार तुमची जीवनशैली बनते. तुम्हाला न थांबवता येणारे प्रवेग अनुभवायला मिळणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हीच तुमची वेळ आहे चमत्कार प्राप्त करण्याची. शांतपणे म्हणा, जेव्हा मी एकटा असतो तेव्हा देव माझा सांत्वन करणारा असतो. जेव्हा मी काहीही नसतो तेव्हा देव माझे सर्वस्व आहे. जेव्हा मी दुःखी आणि एकाकी असतो तेव्हा देव माझे गाणे आणि माझा आनंद असतो. जेव्हा मी अशक्त आणि असहाय्य असतो तेव्हा देव माझी शक्ती असतो. पुष्टी करण्यासाठी स्वामी आई कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. प्रिय स्वामी, जगण्यासाठी आणि तुमच्या निर्मितीमध्ये आनंदित होण्यासाठी आणखी एक आश्चर्यकारक दिवसाबद्दल धन्यवाद. तुमचं विपुल प्रेम, आनंद आणि माझ्या जीवनात वाहणाऱ्या शांतीबद्दल धन्यवाद. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुमचा या संदेशावर विश्वास असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष घालायला विसरू नका. ज्यांना या संदेशाची गरज असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. नक्कीच स्वामी तुमचं भलं करेल. एकदा श्री बाळप्पा श्री स्वामींना विचारतात, स्वामी आम्ही तुमच्या नावाचा जप करतो. तुम्ही कोणता जप करता, कोणाचा जप करता? श्री स्वामी फक्त एकच वाक्य सांगतात, जो माझा जप करतो त्याला मी जपतो. आपल्या आयुष्यासाठी उत्तम तोडगा म्हणजे स्वामींची निष्काम सेवा आणि निष्काम भक्ती. कुठेच कसली अडचण नाही आणि कसलीच भीती नाही. आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले, कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले. अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले. मन स्वामीनामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले. अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणू लागले. योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल
तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते. माणूस किती किमतीची कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते, परंतु तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते. चांगली माणसं आपल्या जीवनात येणं ही आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं ही आपल्यातली योग्यता असते. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नको घाबरू तू असे बाळा त्यांचा. हा संदेश इथे समाप्त होतो. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यास तुमचे मनापासून धन्यवाद. मी स्वामींशी अशी प्रार्थना करतो की स्वामी तुम्हाला कायम सुखी ठेवू दे. श्री स्वामी समर्थ.